वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स मधील प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, राईट दी फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आपल्याला हे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज, सो हेच आपण कसं लिहू शकतो डिवायडेशनमध्ये 37 आणि इथं 9 येणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 9 हा डिव्हिडंट होणार आहे आणि 37 हा डिव्हिजर होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 37चा टेबल आपल्याला आता काउंट करायचा आहे. सो 37चा टेबल काउंट करण्यासाठी हा नंबर छोटा होतो आहे. सो इथं आपला 0चा सुरुवातीला भाग लागणार आहे. 37 0चा 0, आन्सर 9च येईल. तर नंबर छोटा होतो आहे, सो आपण 0 घेणार. तर इथं पॉईंट द्यावा लागेल. त्यानंतर 37चा टेबल आपल्याला येत नाही, सो आपण रफमध्ये टेबल तयार करून घेऊया. सुरुवातीला 37 1चा 37 2चा सिम्पली मल्टिप्लिकेशन करून आपण हा टेबल तयार करून घेऊया. सुरुवातीला 5 पर्यंत करून घेऊया, त्यानंतर गरज लागली तर एक्सटेंड करून घेऊया. 37 1चा 37, त्यानंतर 37 2चा दॅट मीन्स 7 2चा 14, कॅरी 1 होतील आणि 2 3चा 6 आणि 1 दॅट मीन्स 74. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 7चा 21, कॅरी 2 होतील, 3 3चा 9 आणि कॅरी झालेली 2 दॅट मीन्स 11. त्यानंतर 7 4चा 28, डेली 2 दॅट मीन्स 14. इज इट क्लिअर? त्यानंतर 7 5चा 35, कॅरी 3 होतील, 5 3चा 15 आणि कॅरी झालेली 3 दॅट मीन्स 18. इज इट क्लिअर? आता आपण 37चा टेबल 98 पर्यंत काउंट करणार. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 37 3चा 111 येतो आहे. सो आपल्याला 37 2चा घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 37 2चा 74. त्यानंतर हे सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. 10 - 4 दॅट मीन्स 6 आणि 9 - 8 दॅट मीन्स 1, 16 राहिले. त्यानंतर 0 घेतला. आता 37चा टेबल आपल्याला 168 पर्यंत काउंट करायचा आहे. तिथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला 4चाच घ्यावा लागेल, कारण की 5चा हा 185 येतो आहे. इज इट क्लिअर? सो 37 4चा 148. सो वी कॅन राईट -148. सो हे सबस्ट्रॅक्शन घेऊया. 10 - 8 2, त्यानंतर 6 - 5 1 हा 0, 12 रिमेनिंग. तर 0 घ्यावा लागेल. त्यानंतर 37चा टेबल 128 पर्यंत काउंट करायचा आहे. सो 37 3चा 111 येतो आहे आणि 4चा 148 म्हणजे हा मोठा होईल. सो आपल्याला हाच नंबर घ्यावा लागेल 3चा. इज इट क्लिअर? सो 3चा काय येणार आहे 111. त्यानंतर हे सबस्ट्रॅक्शन घेऊया. 10 - 1 दॅट मीन्स 9 0 0. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 9 हे इथंही आलेलं आहे, म्हणजे ही सेम रिपीट प्रोसेस यापुढेही होणार आहे. सो इथं आपण स्टॉप करूया. सो आवर आन्सर काय राहणार आहे 9/37 इज इक्वल टू 0.243 आणि यानंतर पण हेच सेम प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. सो 243 243 असंच कंटिन्यू होत राहणार आहे, म्हणजेच 243 हा नंबर रिपीट होणार आहे. सो वी कॅन राईट 9/37 इज इक्वल टू 0. आणि यावर आपल्याला बार द्यावा लागणार, कारण 243 हा नंबर फिर से रिपीट होत राहणार आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. सेकंड एक्झाम्पल इज
18/42. तर डेसिमलमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपल्याला हा 42 आहे तो डिव्हिजन म्हणून घ्यावा लागणार आहे आणि 18 आहे तो डिव्हिडंड. इज इट क्लिअर? तर 42चा टेबल आपल्याला आता काउंट करायचा आहे. सो आपल्याला 42चा टेबल येत नाही. सुरुवातीला आपण तो तयार करून घेऊया. 42 1चा, 42 2चा, 42 3चा, 4 5. सुरुवातीला आपण 5 पर्यंत करून घेऊया आणि गरज लागली तर एक्सटेंड करूया. सो 1चा 42च येणार आहे. त्यानंतर 2 2चा 4 आणि 4 2चा 8. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 2चा 6 आणि 3 4चा 12. त्यानंतर 4 2चा 8 अँड 4 4चा 16. त्यानंतर 5 2चा 10 कॅरी 1 होती अँड 4 5चा 20 आणि कॅरी झालेला 1 दॅट मीन्स 21. इज इट क्लिअर? सो 42पेक्षा 18 हा नंबर छोटा आहे. सो 0चा भाग लागणार सुरुवातीला. 42 0चा 0 म्हणजे 18. हा नंबर छोटा होतो आहे. सो आपण 0 घेणार. सो इथं पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर? तर नंबर आपला काय तयार झालेला आहे 180. सो 42चा टेबल 180पर्यंत काउंट करायचा आहे. इथं जर आपण टेबल ऑब्झर्व केला तर तो 168 येत आहे आणि 5चा 210 मीन्स हा ग्रेटर होणार. दॅट मीन्स आपल्याला 4चाच घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 42 4चा 168. इज इट क्लिअर? त्यानंतर ही सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे. 0 - 8 दॅट मीन्स 10 - 8 2. त्यानंतर 8 - 7 1 आणि हा 0 दॅट मीन्स 12 रिमेनिंग आणि परत 0 घ्यावा लागेल. तर 120 दॅट मीन्स 2चा घ्यावा लागेल कारण 3चा काय येतो आहे 126 येतो आहे आणि 2चा 84 येतो आहे. सो आपल्याला 2चा घ्यावा लागेल. 42 2चा 84. इज इट क्लिअर? सो सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 10 - 4 6. त्यानंतर 12 - 9 3. इज इट क्लिअर? अगेन 0 घ्यावा लागेल. त्यानंतर आता 42चा टेबल आपल्याला 360 येपर्यंत काउंट करायचा आहे. दॅट मीन्स हा जो टेबल आहे तो आपल्याला एक्सटेंड करून घ्यावा लागेल. सुरुवातीला आपण एक्सटेंड करूया. 6चा 7चा आणि 8चा. 7 8 9 आणि 10. 10चा हा येईल. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 6 2चा 12 कॅरी 1 होती आणि 6 4चा आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 25. 24 + 1 25 होणार आहे. त्यानंतर 7 2चा 14 कॅरी 1 आणि 7 4चा 28 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 29. इज इट क्लिअर? त्यानंतर 8 2चा 16 कॅरी 1 होती 8 4चा आणि कॅरी झालेली दॅट मीन्स 33 होती. 32 + 1 दॅट मीन्स 33. त्यानंतर 9 2चा 18 कॅरी 1 होती आणि 9 4चा आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 37. इज इट क्लिअर? सो आता 42चा टेबल आपल्याला 360 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं 336 येते आहे आणि 9चा 378 दॅट मीन्स आपल्याला 8चाच भाग लावावा लागणार. सो वी कॅन राईट 8चा 336. तर हे सबस्ट्रॅक्शन घेऊया. 10 - 6 4. त्यानंतर हे 2 आणि हे 0. तर अगेन 0 घ्यावा लागेल. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 42 7चा 42 5चा किती येतो आहे 210 येतो आहे. सो आणि त्यानंतर 6चा मोठा होतो आहे. सो आपल्याला 5चाच घ्यावा लागेल. 5चा 210. इज इट क्लिअर? तर हे सबस्ट्रॅक्शन करूया. 0 त्यानंतर 3 आणि 0. अगेन 0 घ्यावा लागेल. तर 42चा टेबल आपल्याला 300 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं गिव्हन टेबलमध्ये तर
42 294 येतो आहे आणि त्यानंतर 8चा मोठा होतो आहे, सो आपल्याला 7चाच घ्यावा लागणार आहे. 7चा 294 इज इट क्लिअर. त्यानंतर हे सबट्रॅक्शन करूया. 10 - 4 6. त्यानंतर इज इट क्लिअर. तर 60 झाले. तर आपल्याला 2चाच किती येतो आहे 42 2चा 84 येतो आहे, सो आपल्याला 1चाच घ्यावा लागेल. 1चा 42 इज इट क्लिअर. हे सबट्रॅक्शन घेऊया. 8 आणि 1. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 18 पासूनची ही प्रोसेस फिर से रिपीट होणार आहे. सो अवर आन्सर इज 18/42 इज इक्वल टू आन्सर काय आलेला आहे 0.0428571 इज इट क्लिअर. त्यानंतर फिर से रिपीट काय होणार आहे, हेच नंबर रिपीट होणार आहे. सो परत काय येणार आहे, इथंच रिपीट 18 झाल्यामुळे हा 18 आणि इथंही आपला 18 आलं. सो हीच प्रोसेस फिर से रिपीट होणार आहे. म्हणजे इथं नंबर काय येणार आहे फिर से 4 2 हेच रिपीट होणार आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट 18/42 इज इक्वल टू 0.428571. यावर आपल्याला बार द्यावा लागणार. याचाच अर्थ काय, हे नंबर्स रिपीट होणार आहे. इज इट क्लिअर. देन थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज 9/14. सो तर 14चा टेबल आपल्याला काउंट करायचं आहे. सुरुवातीला कन्व्हिनियन्ससाठी आपण 14चा टेबल पण लिहून घेऊया. 14 3चा 14 4चा 14 5चा 14 6चा 7 14 8चा 14 9चा आणि 14 10चा. इज इट क्लिअर. पण कन्व्हिनियन्ससाठी हा 14चा टेबल लिहून घेतलेला आहे. सो आता आपल्याला 14चा टेबल हा 9पर्यंत येणार नाही, सो 0चा भाग द्यावा लागेल. 14 0चा 0 दॅट मीन्स 9 येईल. त्यानंतर 0 घेतला कारण नंबर छोटा होतो आहे, सो 0 घ्यावा लागेल आणि इथं पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर. तर नंबर 90 तयार झाला. सो आता 14चा टेबल आपल्याला 90 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो 14 6चा 84 आणि 7चा 98 मीन हा मोठा होणार, सो आपल्याला हाच घ्यावा लागेल 14 6चा 84. सो सबट्रॅक्शन घेऊया. 90 - 84 6. अगेन 0 घेतला. त्यानंतर आता 60पर्यंत काउंट करायचं आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 14 5चा 70 येतो आहे, सो आपल्याला 4चाच घ्यावा लागेल. इज इट क्लिअर. दॅट मीन्स 4चा 56 इज इट क्लिअर. त्यानंतर हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. 60 - 56 दॅट मीन्स 4. अगेन 0 घेणार. त्यानंतर 14चा टेबल आता 40 येईपर्यंत काउंट करायचा आहे. म्हणजेच 14 1चा 14 14 2चा 28 आणि 14 3चा 42 हा मोठा होतो आहे, सो आपल्याला 2चाच घ्यावा लागेल. 14 2चा 28. सो हे सबट्रॅक्शन करूया. 10 - 8 2 आणि 4 - 3 1. 12 झाले. अगेन 0 घ्यावा लागेल. त्यानंतर 120पर्यंत 14चा टेबल आपल्याला काउंट करायचा आहे. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 8चा घ्यावा लागेल कारण की 9चा हा 126 येतो आहे, सो वी कॅन राईट 8. इज इट क्लिअर. 8चा घेतल्यानंतर काय येणार आहे 112. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग काय 10 - 2 दॅट मीन्स 8 0 आणि अगेन इथं 0 घ्यावं लागेल दॅट मीन्स 8. 14 5चा 70 इज इट क्लिअर. सो 14 5चा 70
सो रिमेनिंग 10. इज इट क्लिअर? सो अगेन 0 घेतल्यामुळं 100 झाले. हां 14चा टेबल आपल्याला 100पर्यंत काउंट करायचं आहे. म्हणजेच इथं जर आपण पाहिलं तर 14 8चा 112 होतो आहे. त्यासाठी आपल्याला 7चाच घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 7चा काय येणार आहे? 98. इज इट क्लिअर? हां हे सबट्रॅक्शन 2 येणार आहे. तर 0 अगेन घेतला. त्यानंतर 14 1चाच घ्यावा लागेल आपल्याला. 14 1चा 14. तर रिमेनिंग 6. इज इट क्लिअर? या पूर्ण प्रोसेसमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर इथंही 6 आलं होतं. सो हीच प्रोसेस आता रिपीट होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 9/14 इज इक्वल टू 0.6428 आणि त्यानंतर अगेन काय होणार आहे? 4 रिपीट होणार. 4पासून ही प्रोसेस रिपीट होणार आहे. दॅट मीन्स इथं अगेन काय येणार आहे? 4, त्यानंतर 2, त्यानंतर 8. हे असं चालू राहणार आहे. सो वी कॅन राईट 9/14 इज इक्वल टू 0.642851. 4पासून नंबर रिपीट होतो आहे. सो 4पासून ते 1पर्यंत आपल्याला बार द्यावा लागेल. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ example is -1/3/5. सो हेच आपण कसं लिहू शकतो? 1/3 आणि डिव्हिजर 5. सुरुवातीला आपण हे निगेटिव्ह साईन नंतर कन्सिडर करूया ॲन्सरच्या वेळी. सो 5 2चा 10 इथपर्यंत सुरुवातीला आपण भाग पाडले. 5 2चा 10 0. त्यानंतर 3 ड्रॅग केले. हा नंबर छोटा होतो आहे 5पेक्षा. सो इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल. इथं 0 पॉईंट. जितक्या दॅट मीन्स 0चा भाग लावला आणि 0 घेतला. सो आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे. त्यानंतर 5 6चा 30. इज इट क्लिअर? इथंच आपली ही प्रोसेस स्टॉप झालेली आहे. सो वी कॅन राईट आवर ॲन्सर इज -103/5 इज इक्वल टू आवर ॲन्सर इज 20.6. बट ॲन्सर आपलं मायनसमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? कारण गिवन नंबर्स हे मायनसमध्ये होते. सो नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल इज -11/13. -11/13. तर 13चा टेबल आपल्याला काउंट करायचा आहे. सो वी कॅन राईट 13 डिव्हिजर अँड 11 डिव्हिजर. हे मायनस साईन आपण ॲन्सरच्या वेळेला देऊया. सो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी सुरुवातीला आपण 13चा टेबल लिहून घेऊया. 13 1चा 13 2चा म्हणजे पटकन कॅल्क्युलेशनला इझी पडतं आहे. सो आपण हा टेबल लिहून घेतला. 5 6चा, त्यानंतर 7चा, 8चा, 9चा आणि 10चा. जितक्या सो त्यानंतर 130. जितक्या सो आता 13 0चा सुरुवातीला लागेल. 13 0चा 0 11. त्यानंतर 0 घ्यावा लागेल कारण 13पेक्षा 11 नंबर हा छोटा आहे. सो इथं जर 0 घेतला तर इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. जितक्या तर 13चा टेबल आपल्याला 110 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो 13 8चा 104 आणि 9चा काय होतो आहे 117. सो आपल्याला 13 8चाच घ्यावा लागेल. 13 8चा 104. इज इट क्लिअर? सो हे सबट्रॅक्शन घेतलं तर 6 0 0. देन इथं आपण 0 घेतला 60 झाले. आता 13चा टेबल आपल्याला 60पर्यंत काउंट करायचा आहे. 13 5चा 65 येतो आहे. सो आपल्याला 4चा घ्यावा लागेल. 13 4चा 52. तर 52 जर आपण सबट्रॅक्ट केले तर 8 राहणार आहे. इज इट क्लिअर? सो 8वर अगेन 0 घेतला.
त्यानंतर 13/6चा 78 घ्यावा लागेल. 13/6चा 78 इज इट क्लिअर. रिमेनिंग 2 देन 0 घेतला. त्यानंतर 13/1चा 13 कारण 2चा 26 सो मोठा होतो आहे सो 1चाच घ्यावा लागेल. 20 - 13 7 अगेन 0 घेतला. अगेन 5चाच लागेल. 13/5चा 65 रिमेनिंग 5 त्यानंतर 0 घेतला. त्यानंतर 13/3चा 39 सो -39 याचं सबट्रॅक्शन केलं तर 10 - 9 1 हे 1 11 सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 11 हा इथूनपासून परत फिरसे ही प्रोसेस रिपीट होणार आहे. सो वी कॅन राईट आवर आन्सर इज -11/13 इज इक्वल टू 0.846153 आणि त्यानंतर हेच अंक परत रिपीट होणार आहेत कारण इथंही आपला लास्टला 11 आलेला आहे आणि सुरुवातीला सुद्धा 11 आहे. सो 8पासून परत नंबर हे रिपीट होणार आहेत. सो 8पासून ते 3पर्यंत आपल्याला बार द्यावा लागेल. इज इट क्लिअर. आणि आपलं ॲन्सर हे गिवन फ्रॅक्शन जी होती ती मायनसमध्ये होती. सो आपलं ॲन्सर हे मायनसमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर. इट इज अवर फायनल ॲन्सर -0.846153. इज इट क्लिअर. सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.